नमस्कार. आज मी तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे जे तुम्हाला माहिती आहे, ज्याने स्वतःच्या सुखाचा, स्वतःच्या आरोग्याचा आणि स्वतःच्या आयुष्याचा तीळ मात्रही विचार न करता मराठा समाजासाठी स्वतःला झोकून दिला आहे. काही मागण्या त्यांच्या सरकारने मान्य केल्या असल्या तरी गेल्या 3 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाज शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी सरकार समोर ठामपणे भूमिका मांडणारे मनोज जरांगे पाटील आज पुन्हा एकदा आमरण उपोषण करत आहेत. आणि त्या आमरण उपोषणाची स्टाईल तुम्ही पाहताय, तेही 1-2 दिवसासाठी नाही, 1-2 वेळा नाही, हे 8व्यांदा त्यांचं उपोषण आहे. मित्रांनो, आज ज्या ठिकाणी 42-43 अंश सेल्सिअस तापमान आहे, जिथे सामान्य माणूस काही मिनिटेही उभा राहू शकत नाही, अशा रखरखत्या उन्हामध्ये ते उपोषण करत आहेत. आज त्यांच्या अवतीभोवती आपल्याला बांधवपण दिसत आहेत. हे फक्त आंदोलन नाही, हे फक्त उपोषण नाही, हे एका समाजासाठी दिलं जाणारं एक धैर्य, शौर्य असं आपण म्हणू शकतो आणि सॅक्रिफाईस म्हणू शकतो. ही एक समाजाप्रती असलेली निष्ठा आहे, ही एक लढव्य जिद्द आहे. आज अनेक लोक त्यांच्यावरती टीका करतात, अनेक जण बोलतात, अनेक जण प्रश्नही विचारतात, अनेक विरोध करतात, पण त्या सर्वांना माझं एकच सांगणं आहे, बाबांनो, दादा, अण्णा, आप्पा, मामा, तुम्ही फक्त काही तास अशा उन्हामध्ये बसून दाखवा आणि नंतर जरांगे पाटील यांच्यावरती टीका करा. तुम्हाला स्वतःला कळेल की हा संघर्ष किती कठीण आहे. बोलणारे खूप असतात, पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी लढणारे फार कमी असतात आणि त्यामधले एक मनोज जरांगे पाटील आहेत. आज ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे, त्या जिद्दीला, त्या त्यागाला आणि त्या धैर्याला खरोखर माझा मनापासून सलाम असेल. म्हणूनच माझी सर्व मराठा बांधवांना विनंती आहे, मतभेद बाजूला ठेवा, स्वार्थ बाजूला ठेवा आणि या आंदोलनाला प्रतिसाद द्या, कारण हे समाजासाठी केलेलं आंदोलन आहे. हा लढा एका व्यक्तीचा नाही, हा लढा संपूर्ण मराठा समाजाच्या भविष्यासाठीचा आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाला माझा मानाचा मुजरा. आता एक बातमी येते की सरकारने काही त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत, जे काही त्यांनी दिलेले काही मागण्या आहेत, ते मान्य केल्या किंवा ड्राफ्ट दिलेला आहे असं सांगितलं जात आहे. त्यावरती अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. येणाऱ्या काही तासामध्ये किंवा संध्याकाळपर्यंत आपल्याला कळेल की सरकारची काय भूमिका आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.